हॅलो गाईज, हा ब्लॉग संडेचा आहे. कारण मी संडेला हा व्हिडिओ घेतला होता पण वॉइस मोड दिला नव्हता, कारण मूड माझा खूपच खराब होता. का ते सांगतेच पुढे. थोडा वेळ टेरेसवर बसले आणि त्यानंतर कपडे वगैरे घेऊन खाली आले. संडेची मला इतकी सारी कपडे धुवावे लागतात आणि मग ती खिडकीत सुकत टाकणे ना, ते सुकत पण नाहीत, म्हणून मी टेरेसवर टाकते. आणि सगळे कपडे वगैरे घेऊन खाली आले आणि कपाटात लावायला गेलं तर कपाट पण अस्ताव्यस्त झालं होतं. तर म्हटलं थोडा वेळ आहेच तर कपाट पण आज लावूनच घेते, कारण ही सगळी एक्स्ट्राची कामं ना मला संडेलाच करायला लागतात. कारण इतर दिवशी मला बिलकुल वेळ नसतो, त्यामुळे ही संडेची कामं मी संडेलाच करते. सगळा कपाट वगैरे लावून घेतलं आणि माझा मूड का खराब झाला होता ते सांगतेच. आम्हाला जायचं होतं पुण्याला आणि नवरा बोलले मला आज वेळ नाही, मला आज खूप काम आहे, त्यामुळे पुढच्या संडेला बघू किंवा त्याच्या पुढच्या संडेला बघू. त्यात माझा दिवसभर मूड खराब होता. कपाट वगैरे लावून घेतलं. आता हे 2 दिवस जरी चांगलं राहिलं ना तरी मला भारी वाटेल, कारण मला अशी सवय आहे की 2 दिवसात माझं कपाट अस्तव्यस्त होतं. पुढच्या संडेला मला परत ते सारखं वर्क लावावं लागतं. सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. सकाळीच मी मटण बनवलं होतं, त्यामुळे मला एक्स्ट्राचं काहीच काम नव्हतं, फक्त मला भात आणि भाकरीच बनवायचे होते. ते सगळं करायला म्हटलं थोडा वेळ आहेच तर ते सगळं करूनच घेते. आणि जेवण वगैरे गरम करून जेवायला घेतलं. मी मटण, चिकन किंवा अंड्याची करी बनवली ना ती 2 टाईम बनवते, कारण इथे आम्ही खायला दोघंच असतो आणि दोघांना एका टायमाला काहीच संपत नाही. म्हणून मी बनवायचं असेल ना तर 2 टाईम बनवते. आणि सकाळचं आणते आणि मग ते संध्याकाळला पण राहतं. मी संध्याकाळचं कधीच नाही आणत, कारण सकाळचं ऑफिसला जायला लागतं, मग ते कधी खाणार, त्यामुळं मी सकाळचंच बनवते. सगळं भाकरे वगैरे करून घेतली, त्यानंतर जेवायला घेतलं. जेवण वगैरे करून मग किचन कटा वगैरे आवरून झोपायला गेले. आणि मला उद्या भाजी काय बनवावं हे सुचत नव्हतं, म्हणून मी मूग भिजत घातले होते. आता मूग मला बनवायची होती उद्यासाठी. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.